रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर ॲम्ब्युलन्सचा भीषण अपघात। झारखंडमधील सकरामध्ये एअर ॲम्ब्युलन्स क्रॅश। खासगी विमानातील 7 जणांचा मृत्यू। AIB संपूर्ण घटनेची करणार तपासणी। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे पोलिसांच्या ताब्यात। पुढारी न्यूजच्या कार्यक्रमानंतर दामगुडे आणि सहकार्यांकडून मारहाण। तुषार दामगुडेंसह 5 जणांवर गुन्हे दाखल। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। लाचखोरी प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात आज विरोधक होणार आक्रमक, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुद्धा होणार। राज्य भाजप कार्यकारिणीची आज घोषणा। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकारिणी जाहीर करणार। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार याकडे लक्ष। घुसखोर बांगलादेशींविरोधात मोहीम चालवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर। सोमय्यांविरोधात महापौर उपमहापौर आक्रमक। सोमय्यांना माहिती देण्याची गरज नाही, महापौरांची भूमिका। राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवार यांची हत्या झाली का आणि पायलट सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरींकडून गंभीर सवाल उपस्थित। आमच्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो, तो किती जळायलाय आम्हाला माहिती आहे। रोहित पवार यांचा दावा, तर ब्लॅक बॉक्स कधीच नष्ट होऊ शकत नाही, आव्हाडांचं विधान। बदलापूरमधील स्त्री बीज रॅकेटचं राज्याबाहेर कनेक्शन। स्त्री बीज रॅकेटचं तेलंगणा केरळपर्यंत धागेदोरे। अटक केलेल्या महिलांच्या तपासामध्ये महाराष्ट्राबाहेरील कनेक्शनही उघड। अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी। मढी ग्रामपंचायतीचा निर्णय, हायकोर्टाचा स्टे असूनही बंदी घातल्याचा मुस्लिम व्यावसायिकांचा आरोप। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वेमधून पडून तुटला तरुणीचा हात। महानगरी एक्सप्रेसमधून उतरताना घसरून पडल्यामुळे गमावला हात। सध्या तरुणी रुग्णालयात दाखल।